तर सकाळचं टायमिंग आहे ताईंनो 5:30चं टायमिंग आहे आणि मस्त छान असं फ्रेश वातावरण होतं. सोबतच थंडीच्या दिवसामध्ये खूप सारे गाजर बीट वगैरे उपलब्ध आहेत. तर सकाळ सकाळी किमान आपण 15 दिवस तरी आपण बीट आणि गाजरचं ज्यूस पिलंच पाहिजे, जे की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर मस्त छान असं ज्यूस घेतलं सकाळ सकाळी आणि त्यानंतर मग कुलदेवतेला हळदी कुंकू वगैरे झाल्यानंतर आपली रुटीनला सुरुवात. जी काही घरातली झाडझटक आहे सकाळची तिथून कामांना सुरुवात केलेली होती. तर सोफा वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर मग बरीचशी धूळ वगैरे जमा होते. तर आता सगळीकडे व्यवस्थित छान असं मस्त पुसून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपलं झाडू मारायला सुरुवात केलेली होती. दिवसभर आपण बसतो उठतो सोफ्यावरती, खराब तर होतंच, पण सकाळी एकदा व्यवस्थित छान झाडझटक करून व्यवस्थित करून ठेवलेलं बरं. तर सोफा वगैरे आवरून झाला आणि आता टी व्ही वगैरेच्या समोर जी काही बरीचशी धूळ जमा होते ती इथे पुसून घेत आहे. आणि अशी मस्त छान अशी कामांना पटपट सुरुवात जर झाली तर मग वेळ कुठे निघून जातो तर आपल्यालाच कळत नाही. तर अशी काहीशी सुरुवात झालेली होती. बरीचशी कामं सकाळ सकाळी आवरून झाल्यानंतर मग ज्यूस बनवायचं जेवढं याच्यामध्ये सोपं आहे ना तितकंच याला क्लीन करून घेणं. तर याला आता क्लीन करून घेत आहे. आतली जाडी वगैरे ते स्वच्छ करण्यासाठी जरा थोडा उशीर लागतो. तर ते सगळं काढून घेतलं. बघितलंच तुम्ही की जो काही आतला गर असतो बीट आणि गाजरचा तो सगळं त्याच्यामध्ये जमा झालेला असतो आणि मस्त छानसं ज्यूस निघालेलं असतं. त्यानंतर मग दोघी साईडचा किचन ओटा जो आहे तो मस्त छान असा क्लीन करून घेतलेला होता. आणि मग त्यानंतरचं मेन महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या झाडांना पाणी घालून घेणं. तर लादी पुसायच्या आधी मी झाडांना पाणी वगैरे घालून देते, जेणेकरून बाल्कनी नंतर पुसली जाते मग व्यवस्थित छान. झाडांचं पाणी वगैरे खाली पडलेलं असतं. तर काही छोटे छोटे प्लांट आहेत जे की इथे बेसिनजवळ आणून त्यांना व्यवस्थित छान 2-3 दिवसातून क्लीन करून घ्यावे लागतात. सोबतच आपलं जे कासव आहे ते पाण्यामध्ये ठेवलेलं असतं, त्यालाही रोजच्या रोज त्याचं पाणी चेंज करून घ्यावं लागतं. थोडीफार जी काही साफसफाई होती दुपारच्या वेळेला ती करून घेतलेली आहे आणि आवळ्याचा मुरब्बा बनवलेला होता. भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत. बाय.